जागतिक मूत्रपिंड दिनानिमित्त ओरियन सिटी केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बीड, किडनी केअर आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगर येथे कृतज्ञता समारंभ आणि स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मूत्रपिंडाच्या आजारांविषयी जनजागृती करणे, त्याची लक्षणे, प्रतिबंधक उपाययोजना तसेच अवयदानाचे महत्त्व पटवून देणे हा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले। आजच्या पत्रकार परिषद आपण इथे घेतली होती की येत्या 22 तारखेला आपण एक कार्यक्रम घेणार आहोत संत एकनाथ रंग मंदिरामध्ये। जागतिक किडनी दिवस या निमित्ताने आपण किडनी दाते आतापर्यंत जे किडनी ट्रान्सप्लांट झालेले आहेत या सगळ्या दात्यांना एकत्र बोलवून त्यांचं कौतुक सोहळा, त्यांना प्रोत्साहन, त्यांचं इंटरॅक्शन, त्यांचे प्रश्न उत्तरं, त्यांचे काही क्वेरीज असतील तर त्याचं आपण सोल्युशन त्यांना सांगणार आहोत। एकंदरीत हा उपक्रम आपण गेल्या 5 वर्षापासून करत आहोत। डॉक्टर बर्नेला, त्यांच्या डॉक्टर बर्नेला किडनी केअर, ओरियन सिटी केअर हॉस्पिटल आणि IMA सुद्धा या कार्यक्रमात सहभागी आहे। अशा तिघजण मिळून हा आपण उपक्रम करत आहोत। याने जनजागृती पण होईल की सगळ्या लोकांना किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे किडनी डोनेट करणं हे किती महत्त्वाचं आहे। तुम्ही एका माणसाला, एका व्यक्तीला, एका रुग्णाला जीवनदान देऊ शकता आणि एका माणसाला 2 किडनी असतात, तर एका किडनी डोनेट केल्याने त्या पेशंटला काहीही त्रास होत नाही, पण एक दुसरा माणूस त्याच्यामुळे त्याला जीवनदान मिळतं। हे एकंदरीत जनजागृती करणं, प्लस जे किडनी डोनर्स आहेत ज्यांनी डोनेशन केलेलं आहे त्यांना प्रोत्साहन करणं, त्यांचं कौतुक सोहळा करणं हा या कार्यक्रमाचा किडनी ट्रान्सप्लांट किंवा डोनेट करण्याच्या बाबतीत आणि समाजामध्ये अनेक गैरसमज आहे, याबाबत काय सांगता? समाजामध्ये गैरसमज म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किडनी आजार मला का झाला इथून पेशंटची सुरुवात होते। कारण की 90% किडनी आजार हे पेनलेस असतात, त्याच्यामध्ये त्रास होत नाही। आणि जेव्हा पेशंट हॉस्पिटलमध्ये येतात तेव्हा त्यांचं किडनी फंक्शन कमी झालेलं असतं आणि जेव्हा डॉक्टर त्यांना सांगतात की बाबा तुझं किडनीचं फेल्युअर आहे आणि तुला पुढील उपचार लावा लागतात, सगळ्यात मोठा हा फॅमिलीला एक खूप मोठा सेटबॅक असतो। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जो आजार दुखत नाही तो मला का झाला किंवा मला कळाला का नाही, हे त्याच्या मागचं एक चित्र एक फॅमिलीसमोर राहतं आणि आपल्याला त्याबद्दल मग त्यांना सांगणे, त्या आजाराचे लक्षणं सांगणे। तर माझं वर्ल्ड किडनी डेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं की किडनी आजार होऊच नाही का व्हावा। डायबिटीजसारखा आजार आहे जो आपण जर व्यवस्थित कंट्रोल केला तर किडनी आजार होणारच नाही। पण आपण जर बघितलं तर जगामध्ये 50% किडनी फेल्युअरचं कारण हे अनकंट्रोल शुगर, डायबिटीज आणि ब्लड प्रेशर आहे। एक साधे